स.न.वि.वि. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत स्त्री पुरुषांची समता या विषयावर माझं व्याख्यान ठरलं आहे. व्याख्यान 4 दिवसांनी असलं तरी उद्या रात्रीच्या मेलने मी निघत आहे. तुमच्या आणि सुलताईच्या सहवासाचा तेवढाच लाभ होईल. जूनमध्ये कोर्ट सुरू झालं की पुन्हा घ्यायचंच आहे घाण्याला झुंपून. एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्या जहागीरदाराच्या वारसा हक्काविषयीची केस मी भांडत होतो ती जहागीरदार मला मिळणार असा रंग दिसत आहे. सध्याचे मालक शयाने आजारी असून धन्वंतरी खाली उतरला तरी त्यांना गुण पडणे शक्य नाही. दुसऱ्याच्या दुःखावर आपले सुख अवलंबून असणे तत्वज्ञानाच्या दृष्टीने बरे नसेल, पण तुम्हा आम्हा वकिलांचे या कटू सत्यावरच जग चालते. हा नित्याचा अनुभव आहे नाही का? सुलभाताईंना म्हणावं, मुद्दाम तुमच्याकडे राहायला येतो 4 दिवस. चांगलंसं औषध हवंय मला, मात्र औषध गोड हवं म्हणावं. तुमचा देशपांडे. तात्यासाहेबांनी सकाळपासून नाही म्हटलं तरी 10 वेळा वाचला असेल हा मजकूर. पत्र 3-4 वेळा वाचूनच सुलभेला ताबडतोब निघून येण्याविषयी त्यांनी तार केली होती. अनुभवाकरिता ती एका मोठ्या हॉस्पिटलात काम करीत होती हे खरं, पण तेथे 8 दिवसांची रजा मिळायला अशी काय मोठी अडचण पडणार होती? आणि पडली तरी तिला जन्मभर तिथे थोडीच नोकरी करायची होती. उद्या विजय देशपांडेंचे तिच्यावर प्रेम बसले तर सहज 1-1.5 लाख उत्पन्नाची जहागीरदारीण होईल ती. जहागीरदारीण बाई MBBS. गरिबांची प्रकृती तपासणारी जहागीरदारीण गांधींनी पाहिली की लगेच रामराजाचे शिफारस पत्र देखील मिळून जाईल सुलभेला. तात्यासाहेबांनी आपली काही कुळे विजयला देऊन त्याला धंद्याचा जम बसविण्याच्या कामी मदत केली होती. वधूवर सुशिक्षित, अगदी एका जातीचे नसले तरी समान संस्कृतीचं, अनुरूप म्हणण्यापेक्षा रूपाचे पारडे सुलभेच्या बाजूला झुकेल अशी तात्यासाहेबांची खात्री होती. सुलभेचे अगदी अलीकडचे फोटो सहज विजयच्या नजरेला पडावेत म्हणून आपल्या कौटुंबिक फोटोचा संग्रह त्यांनी वर काढून ठेवला होता. धक्क्यावर हमालांची गडबड उडाली. गाडी स्टेशनात शिरली. तात्यासाहेबांच्या डोळ्यापुढून डब्यामागून डबे गेले, पण सुलभा त्यांना कुठे दिसली नाही. बायकांच्या डब्यापाशी जाऊन त्यांनी पाहिलं. 2nd क्लासने आली असेल म्हणून तेथेही डोकावून पाहिलं, पण सुलभा कोठेच नव्हती. निराशा आणि राग यांच्या विचित्र मिश्रणाने त्यांचे मन भरून गेले. 1-2 तरुण त्यांच्याकडे येत होते. त्यातला एक पायजमावाला बोडका पण चेहऱ्यावरून खूप हुशार दिसणारा. त्याचा चेहरा काळा सावळा होता, पण त्याचे तेजस्वी डोळे मात्र, या तरुणाला आपण कुठेतरी पाहिलं असावं असं तात्यासाहेबांना मनात येऊन गेले. इतक्यात ते दोघं पण त्यांच्याकडे आले. त्याने नमस्कार करून म्हटलं, मी बंगल्यावरच येणार होतो आपल्या, पण हा माझा स्नेही म्हणाला की तुम्ही स्टेशनातच आहात म्हणून. काय काम आहे आपलं? सुलताईंनी पत्र पाठवलं आहे. हे कुणी? सुलभे ना? पत्र हातात घेत तात्यासाहेब म्हणाले, हो. आणि ती कुठं आहे? या प्रश्नाने आलेल्या हसूमुद्रेवर न दाखविता तो तरुण उभारला. मुंबईत. इकडे केव्हा येणार आहे? पण उद्या सकाळच्या गाडीनं, मी परत गेल्यावर. तुमच्याशी काय तिचा संबंध? माझी बहीण आजारी आहे फार, तिच्या उशाशीच बसून राहिल्या आहेत त्या. तात्यासाहेबांना आता आपला राग आवरेना. ते चढ्या स्वरात म्हणाले, बहिणीचा भाऊ पुण्याला भटकायला येतो? त्या तरुणाने शांतपणे विचारलं. मी भटकायला आलो आहे हे कशावरून ओळखलं? किंचित नरमून तात्यासाहेब म्हणाले, पण हा लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा धंदा. लष्करानं लढाया जिंकायला हव्यात तर त्यांच्या भाकऱ्याही कोणीतरी भाजल्या पाहिजेत. तात्यासाहेबांच्या हातात एक पुडी देत तो म्हणाला, सुलभाताईंनी फुलं दिली आहेत ही मावशीच्या देवाला. काय खुळी पोरं आहे, विसरलोच होतो मी. बजावून सांगितलं होतं त्यांनी अगदी. कसली फुलं पाठवली आहेत वेडीनं? हिरव्या चाफ्याची. हिरवा चाफा? एवढे शब्द तात्यासाहेबांच्या तोंडून बाहेर पडले. समोरील तरुणाच्या कोटाला लावलेले हिरव्या चाफ्याचे फूल पाहून आश्चर्य वाटलं. कोणाला ठाऊक सुलभेनंच दिलं असेल. असे असेल तर सुलभेचं पत्र. त्या पत्रात काहीतरी विलक्षण मजकूर आहे असं त्यांना उगीच वाटू लागलं. काय लिहिलं असेल सुलभानं त्या पत्रात? पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्ते.